कुठे गेलतास रे ह्या टायमाला? कुठे बी नाही, ते पुस्तक द्यायला गेलतो. आणि हातात काय आहे तुझ्या पाठीमाग? कुठं आहे? काय बी नाही आहे. खोटं बोलतोस का? कॅशेट बघून बघून तर डोक्यात वारं भरले तुझ्या. रात्री झोपीत काय बडबड करतोस, कुण्या टायमाला बाहेर काय जातोस, गाणे काय म्हणतोस? तिने सांजला किरकिर लावून गबत जरा गबस आहो तुम्ही. तुमच्या लाडामुळे तर पोरग बिघडलंय. वय वय असली घरामध्ये कॅशेट आणली तर माझं कुठे बी तोंड काळ करते मी. गबस उगा नाही तर असली कॅशेट जायला त्याच्या पुढे मी चुलीमध्येच घालते. नवाय कॅसेट. अजून कस काय नाही आला आजा? त्याला मी आवडत नाही म्हणून तर आलं नसेल का? का त्याचं माझ्यावर प्रेमच नाही? आजाने ती कॅसेट मधली चिठ्ठी वाचली असेल की. त्याला मी म्हणले होते ती पिक्चर बघ म्हणून, म्हणजे आजाने चिठ्ठी वाचली असेल. का आजाला आवडलंच नाही मी चिठ्ठी पिट्टी दिलेलं? तसंच काहीतरी असेल. ओ काकू, पल्लवीला बोलव. अरे पल्लू तर तेव्हाच गेली की कॉलेजला. आज जरा लवकर होतं म्हण की कॉलेज. आणि तू का बरं गेला नाहीस रा? अहो माझ्या ध्यानातच नव्हतं. जातो मी, उशीर झालाय मला आज. हा जा लवकर. दिलाचा दिलबर जीवाचा जीव लग कुठं दिसना मला. अरे कुठं दिसना मला. इथं दिसना तिथं दिसना. शोधू कुठं शोधू कुठं. दिसला रे बाबा दिसला. अरे दिसला रे बाबा दिसला. पर आज एकटाच का बरं दिसला? महिना गेली कुठं गेली कुठं. काय मग पोपटराव, आज एकटंच? महिना कुठं आहे महिना? कोणची महिना बी? अरे वहिनी. अरे तीच तर मला कळणार झाले. म्हणजे काय झालं र? अरे येताना घरी बी गेलतो तिच्या, आणि सुमन काकू काय म्हणल्या, ती सकाळी लवकरच निघून गेले आणि तिने घरी खोटं बोलले आज कॉलेज लवकर आहे म्हणून. कॉलेजमध्ये तर तसं काय बी सांगितले नाहीत. तसं का बरं म्हणले असेल तिनं? तीच तर खोटं कावर बोलले असेल रे तिनं. बरं चल लवकर आपण कॉलेजमध्ये जाऊन बघू. चल बरं. आजा तू चल, मला माहिती आहे ते तिघी जण कुठे बसलेले असतात ते. पल्लवी कुठे आहे? काय माहित नाही रे.
तिने आज कॉलेजला आली नाही, घरी असेल की तिच्या? नाही घरी बी नाही ती, तिच्या घरी बी गेलतो. तिच्या म्हणजे सकाळीच लवकर निघून गेले. तिनं तर आज कॉलेजलाच आली नाही की रे, आणि आली असती तर आम्हाला भेटली असती की. मग पल्लवी गेली कुठं? अच्छा एक काम करू, कॉलेजच्या आजूबाजूला बघू, चल लवकर. बरं चल आजा थांब, आम्ही बी येतो. चला. चल चल. आजा सचा तुम्ही तिकडे बघा, आम्ही दोघी इकडे बघू. बघ लवकर. हा चल. नाही तुला भेटली का? नाही काय की बा हे काय का, मला काय म्हणायचं, आपण हिला इथं आउट करू आलो. तिनं तर आज कॉलेजला आली नसली तर, गावातच कुठं असली तर. हा असं बी होऊ शकते की. हां चला मग गावातच बघू. चला पण आधी कॉलेजमध्ये सायकल तर आणावं लागेल. पण चल की आणू लगेच. चला. असं न सांगता कुठं गेली असेल बाबाई, आणि घरी खोटं का सांगितले असेल? का तिच्या बापानं तिला काय म्हणलं असेल? त्या आवाज काही सांगता येईना. दारू पिऊन काय म्हणलं असेल तर तसं काय असतं तर समोर काकू काही तर म्हणल्याच असते की, त्याने बी काय म्हणले नाही. वैशे का बरं थांबलीस ग? मै तुला माहित आहे कधी कधी सुट्टीच्या दिवशी तू मी पल्ली इथल्या तळ्यावर येऊन बसत होतं बघ. हां जातो की आपण कधी कधी तिथं. मग काय झालं? अगं मंदबुद्धी निव्वळ मैंदाड आहेस बघ. आजा चल रे तळ्यावर जाऊ. मला माहित आहे पल्ली 101% तिथंच असेल. अगं पण ती एकटी कशाला जाईल तळावर? अबे आजा बघून तरी येऊ, बघायला काय चाललंय. चला चल. तो काजा पल्लीची सायकल तिथं आणि पल्ली तिथं. पल्लू आजा तू इथं? अरे आजा काय झालंय? अगं तू इथे येऊन बसलीस होय. मी वैशाली त्याच्या किती हुडकलो तुला, सकाळपासून किती हुडकत आहे तुला, आणि तू इथे येऊन बसलीस होय. ते माझं काम होतं थोडं. खरंच सांग, तुला कोण काय म्हणलंय का? अरे मला कोण काय बोलल, मला करमत नव्हतं म्हणून आलती. आणि बरं तू काल दिलेला मी पिक्चर बघितलंस का? कोणता पिक्चर? या इथं परिस्थिती काय मॅडमला पिक्चरचं पडले. अरे ती मी काल नव्हती का दिलं तुला, बाजीगर पिक्चर. ती होय, ती गेला चुलीत. चुलीत गेला म्हणजे? अगं असली घरामध्ये कॅशेट आणली तर माझं कुठे बी तोंड काळं करते मी. नाही तर असली कॅशेट झाली तर ह्याच्या पुढे मी चुलीमध्येच घालते. नवाय कॅसेट. म्हणजे मी दिलेली चिठ्ठी बी त्या कॅसेट सोबत जुळून गेली. बरं त्या पिक्चरचा इथं काय संबंध? काय नाही असंच विचारले. मला वाटते हिचं डोकं फिरलंय, तिच्या डोक्यात वारं शिरले. भूत बीत लागलं का काय तुला? बरं जाऊ द्या, चला आता. तुमचा चहा पुढे आम्ही ती घेता. बरं या मग. ये बाय. काय ग पल्ले आज का करलाली सेडावणी आणि इथं कशाला आलतीस? गपुगी सांगते पुन्हा. पल्ले अगं ती मै बी आलते का आमच्या सोबत? कुठे गेली की बघ. चल बघू. ऐ खादाड तुला काय हाय का नाही? इथं चालू काय हाय आणि तू मस्त खात बसलीस. अगं मला लई भूक लागल ती. टप्पलीला हुडकून हुडकून माझ्या पोटात कावळे वडायचे माहित आहे का? बाई अवघड आहे की तुझं. चल माय आता घरी गेल्यावर जेव. चल चल.
खाते की ग बाई. खायशिवाय दुसरं काही जमतच नाही हिला. चल आता घरी गेल्यावर जेव मग. पल्ले सांग की ग काय झालं काल. काल मी आजाला एक चिठ्ठी दिलते. कसली चिठ्ठी? अगं थांब की सांगलाय तिनं. सांग ग पल्ले. काल मी आजाला चिठ्ठी दिलते आणि त्याच्यात लिहिलते की मला तुलाही आवडतोस, माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुझं बी जर माझ्यावर प्रेम असेल तर सकाळी 9 वाजता गावाबाहेरच्या मंदिरात येऊन भेट. मग काय आजाच्या आईनं कॅसेट चुलीमध्ये घातली. अगं पर त्या चिठ्ठीचा आणि कॅसेटचा इथं काय संबंध? अगं त्या कॅसेटच्या पाकिटामध्ये तर ती चिठ्ठी होती आणि कॅसेटसोबत ती चिठ्ठी बी जळून गेली. मला वाटलं आजाने ती चिठ्ठी वाचली असेल, पर त्याला ती आवडली नसेल, म्हणून मग तू आजाच्या समोर कसं जावं म्हणून तळ्यावर जाऊन बसलीस. मग काय करू, मला काय बी कळणं झालं. मंदिरात आजाची वाट बघून बघून मी गेली तळ्यावर. अगं येडा माय, आम्हाला सांगायचं की, आम्ही सांगितलं असतं आजाला. ही पल्ली का नाही लई येडी आहे माय. तू लई शहाणी आहेस, गप्प बस. बरं जाऊ द्या, जे झालं ते झालं, आता पुढे काय. आता बघू, काहीच विचार केला नाही त्याच्याबद्दल. पल्ले एक काम कर, तू अजून एक चिठ्ठी लिह. अजून एकदा? आणि कसं देऊ आजाला चिठ्ठी? तू लिहू तर आम्ही हाव की देता. पल्ली तू लिहू चिठ्ठी, मी नेऊन देते आजाला. म्हणजे मग आजाच्या आई चिठ्ठी सोबत तुला बी जोडीत घालून. मग तू फक्त खायच्या कामाचे, दुसरं काम काय तुला जमायचं नाही. खा तेवढा चिवडा संपीव. पल्ले तू लिहू गे चिठ्ठी आत्ता? हां मग लगेच नेऊन देते की आजाला. नंग आता घरी गेल्यावर लिहते. बरं घरी गेल्यावर लिहू. मी येते 7 वाजता तुझ्या घरी आणि काय तर बहाणा करून आजाच्या घरी जाऊन तेवढी चिठ्ठी देऊन येते. मला माहीत आहे आजाचं बी 101% तुझ्यावर प्रेम आहे, नाहीतर काल तळ्यावर त्यानं तुझ्या गळ्याला पडलं असतं का. ते बी खरं आहे. तू ये 7 वाजता, त्यावर लिहिते मी चिठ्ठी. जमते. तुमचं झालं असेल तर चला मग आता वर्गात. संपला वाटतं चिवडा. अगं होय, थांब की. अबे ओ हिरो, गेली ती. अबे आजा, असं किती दिवस बघत बसणारच तिला? तुझ्या मनातलं लवकर बोलून टाक की. असं काय बोलायचं म्हणलं की लई छातीत धडधड करते रे. असं आहे? काल गळ्याला पडताना बरं तुझ्या छातीत धडधड झालं नाही रे? ऐक, उगे जे आहे ते मनातलं बोलून टाक. उगे जास्त उशीर लावू नको, नाही तर पुन्हा लय उशीर होईल बघ. नाही आता काय बी झालं तर बोलणार आहोत. आता जर नाही केला हिम्मत तर पुन्हा होईल तुझी गंमत. ए बाबा, उगा बंगाल डायलॉग मारू नको, काहीतरी आयडिया सांग मला. हत्तीच्या आईला बघ. आता मी काय आयडिया देऊ? मला काय अनुभव होतं त्यातला? असं होय. बरं राहू दे, मग बघतो माझं. बरोबर ऐक. आयडिया थोडी जुनी आहे हो, फक्त थोडा फरक आहे. हे तर होईल कर ना? होईल की. हो, कॅशेट द्यायचं आणि जे मी सांगितलं तेवढं तिला जाऊन बोलायचं. अरे पण त्याच्यासाठी आता कॅसेट. चल की जाऊन आणू. अरे आज माझ्याकडे पैसे नाहीत, घरून बी घ्यायला जमणार आता तर. आईला आज तर माझ्याकडे पण पैसे नाहीत. बरं चल काहीतरी बघू, लावू जुगाड. आता जुगाड करायचं काय? अरे भावा चल उठ, काहीतरी बघू, लावू जुगाड काहीतरी. चल. असते प्रेम
असंच असतंय ग.